भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे लेखक विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ग्रंथाचे लेखक आहेत. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील तृतीय खंड म्हणजे तिसरा खंड चालू असून या तृतीय खंडातील भाग चौथा आपण पाहत आहोत. भाग चौथ्यामधील चॅप्टर दुसरा ईश्वरावर विश्वास हे धम्माचे आवश्यक अंग नव्हे यावर आज आपण व्हिडिओ बनवणार आहोत. त्या अगोदर समर्पण घेतो आपण. सुखो बुद्धानुमुपादो सुखा सधम्म देशना सुखा संघस्य सामगे समागान तपो सुखो. सुखद बुद्धाचा जन्म, सुखकर सद्धमोपदेश, सुखकर संघ एकता आणि सुखद समूह तपस्या. धम्मपद बुद्धोगो 14:194. तर आपण समर्पण घेतलेलं आहे आणि आजच्या चॅप्टरला आपण सुरुवात करतोय. ईश्वरावर विश्वास हे धम्माचे आवश्यक अंग नव्हे. चॅप्टर दुसरा. हे जग कोणी निर्माण केले? प्रश्न निर्माण झाला. हा एक सर्वसामान्य प्रश्न आहे आणि नेहमीसाठी पडणारा प्रश्न आहे की हे जग कोणी निर्माण केलं. एक सर्वसामान्य प्रश्न आहे. हे जग ईश्वराने निर्माण केले हे त्याला एक सर्वसामान्य उत्तर आहे. कोणाला विचारलं तर तो काय म्हणते? सर्वसामान्यांचं उत्तर येते की हे जग ईश्वराने निर्माण केले हे त्याचे एकमेव सर्वसामान्य उत्तर. कारण पिढ्यानपिढ्या चालत आलेलं एकमेकावर संस्कार जे असतात तेच ते मुलं मग उत्तर त्याचं तेच उत्तर देतात. म्हणून सर्व लोक तेच ईश्वराने जग निर्माण केलं हेच उत्तर सर्वसामान्य लोक देत असतात. ब्राह्मणी योजनेत या ईश्वराला प्रजापती, ईश्वर, ब्रह्मा, महाब्रह्म इत्यादी नावे आहेत. आणि या ब्राह्मणांचं जे योजना आहे ती ब्राह्मणीय योजनेत म्हणजे जाळं एक प्रकारचं त्यांचं. आणि या योजनेत या ईश्वराला त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे नावं दिलेले आहेत. कधी प्रजापती म्हणतात, कधी ईश्वर म्हणतात, कधी ब्रह्मा म्हणतात, कधी महाब्रह्मा म्हणतात. असे अनेक नावं त्या ईश्वराला त्यांनी इत्यादी नावे त्यांनी दिली आहेत. हा ईश्वर कोण आहे आणि तो कसा अस्तित्वात आला असा प्रश्न पडतो. या प्रश्नाला तेथे उत्तर नाही. आणि असा जर प्रश्न निर्माण केला हा ईश्वर कोण आहे आणि तो कसा अस्तित्वात आला या प्रश्नाची तेथे उत्तरं नाहीत. जे लोक ईश्वरावर विश्वास ठेवतात ते त्यांचे वर्णन वेगवेगळ्या रूपात करत असतात. ते वर्णन असं करतात, सर्वशक्तिमान कोण? तो ईश्वर. सर्वव्यापक तो ईश्वर आणि सर्वज्ञ असे त्याचं वर्णन हे ईश्वराला मानणारे लोक करतात. ईश्वराच्या ठिकाणी काही नैतिक गुण असल्याचेही सांगतात की त्याच्याकडे नीतिमत्ता आहे. असे म्हणतात की ईश्वर शिव या शब्दाचा अर्थ चांगला, पवित्र असे या शिव या शब्दाचा अर्थ निघतो. चांगला, कल्याणकारी या शिव या शब्दाचा अर्थ चांगला
कल्याणकारी आणि पवित्र, न्यायी आणि दयाळू आहे. ईश्वर कसा आहे? न्यायी आणि दयाळू, असं त्याचं वर्णन हे ईश्वराचे भक्त करत असतात. भगवान बुद्धाने ईश्वराचा सृष्टिकर्ता म्हणून स्वीकार केला आहे काय, असा प्रश्न आहे. मग भगवान बुद्ध मग या ईश्वराला काय म्हणतात? ईश्वराचा सृष्टिकर्ता म्हणून स्वीकार केला आहे काय भगवान बुद्धाने, असा प्रश्न निर्माण होतो. तर त्याचं उत्तर आहे नाही. भगवान बुद्धानं ईश्वर हा जग निर्माण करणारा नाही, असं त्याचं उत्तर आहे. त्याने स्वीकार केलेला नाही, त्या ईश्वराचा बुद्धाने स्वीकार केलेला नाही. अशी अनेक कारणे आहेत की ज्यासाठी त्याने ईश्वराच्या अस्तित्वाचा सिद्धांत मान्य केला नाही. म्हणजे भगवान बुद्धानं त्याला खोडून टाकलेलं आहे की हे ईश्वर नाही, या जगातच नाही, म्हणून त्या सिद्धांताला मान्यता दिली नाही. भगवान बुद्धानं त्याला विरोध केला. कोणीही ईश्वराला पाहिलेलं नाही. लोक फक्त ईश्वरासंबंधी बोलतात. असा एकतरी मनुष्य दाखवा की या पिढीतला त्या पिढीतला की त्याने ईश्वराला पाहिलेला आहे म्हणून. एकही अस्तित्वात असा मनुष्य नाही की ज्याने ईश्वराला पाहिलं. लोक फक्त त्या ईश्वरासंबंधी बोलतात. ईश्वर अज्ञात आणि अदृश्य आहे. वर्णन करताच काय सांगतात? ईश्वर अज्ञात आहे, तो कोणाला दिसत नाही, आणि अदृश्य आहे, तो आहे पण दिसत नाही म्हणतात. तो फक्त सगळे कामं करते, असं त्याचे भक्त वर्णन करत असतात. कोणीही असे सिद्ध करू शकत नाही की ईश्वराने हे सर्व जग रचले. याचं कोणीच खंडन करू शकत नाही किंवा ते सिद्ध करून दाखवू शकत नाही. जग हे रचलेले नसून विकास पावलेले आहे. म्हणजे ते कोणीच तयार केलेलं नसून ते नैसर्गिकरित्याच त्या गोष्टीचा विकास होत गेलेला आहे. त्याच्या स्टेप प्रमाणे तो बदलत गेलेला आहे, विकास पावलेला आहे. त्याचा विकास कोणी ते घडवलेलं नाही. ईश्वरावर विश्वास ठेवण्यात काय लाभ आहे? भगवान बुद्ध म्हणतात की ईश्वरावर विश्वास ठेवण्यात काय लाभ आहे? काहीही लाभ नाही. कारण आपली बुद्धी असून त्या बुद्धीला आपण तिथे त्या ईश्वराच्या चरणी पाय ठेवले, डोकं ठेवलं की काय म्हणतो? देवा तू सगळं सांभाळ आता. म्हणजे बुद्धीचा वापर करणं बंद. देवा माझ्यावर संकट आलं, आता तूच निवार. आता तो अस्तित्वातच नाही मनुष्य, आणि त्या माणसाला म्हणतोय आमचं संकट निवारण कर. कसा निवारण करणार? काही लाभ होत नाही. भगवान बुद्ध म्हणतो की ईश्वराधीन धर्म हे कल्पनाश्रित धर्म आहे. म्हणजे ईश्वराला ज्या धर्मात थार आहे ते फक्त काल्पनिक श्रित आहे धर्म आहेत ते, म्हणजे कल्पना केलेले धर्म आहेत ते. म्हणून ईश्वरावर आधारलेला धर्म हा काही उपयोगाचा नाही. कारण मानव जातीच्या काहीही फायद्याचा नाही. म्हणून भगवान बुद्ध त्याला विरोध करतात. त्याचा परिणाम म्हणून केवळ भ्रमक समजुती उत्पन्न होतात. फक्त मनुष्य त्याच्या आहारी जाऊन एक प्रकारे स्वतःच नुकसान करून घेत असतात. कारण असे कितीतरी पिढ्यानपिढ्या भक्ती करू लोक मेले,
परंतु त्याचा काहीही उपयोग त्याला काही ईश्वर भेटलेला नाही. कारण जी गोष्ट अस्तित्वात नाही ती गोष्ट आहे म्हणतात. म्हणून त्याचा परिणाम म्हणून केवळ भ्रमक समजुती उत्पन्न होतात. मग खोट्या कथा लिहिल्या जातात. ईश्वर यांच्या स्वप्नात आला, त्यांना असं सांगितलं, आणि मग हे लबाड लोक आपले पुस्तकं तयार करून या ईश्वराच्या देवाच्या नावाखाली स्वतःच्या झोळ्या भरतात आणि सर्वसामान्य माणसाला झुलत ठेवतात. आणि त्याचा फायदा मात्र हे त्याचे जे एजंट असतात देवाचे एजंट आहेत ते एजंट लोक मात्र मजेत असतात. कारण यांच्यापासून त्यांना उत्पन्न मिळते, त्या देवाच्या नावाखाली त्यांना दान मिळते, पैसा मिळते, सर्वच काही मिळते, जे मागसाल ते मिळते. मग ते त्याला नाही कसे म्हणतील. भगवान बुद्धाने हा प्रश्न इथेच सोडलेला नाही. त्याने या प्रश्नाच्या विविध पैलूचा विचार केला आहे. भगवान बुद्धानं त्या ईश्वराच्या विविध पैलूचा विचार केलेला आहे. ज्या कारणास्तव त्याने ईश्वराच्या अस्तित्वाचा सिद्धांत अमान्य केला आहे ती अनेक आहेत. त्याचे कारण भगवान बुद्ध देतो. त्याची खूप कारणं आहेत. त्याने असा विचार मांडला आहे की ईश्वराच्या अस्तित्वाचा सिद्धांत हा सत्यावर आधारलेला नाही, म्हणजे तो खोटा आहे. काय बुद्ध म्हणतात की ईश्वराच्या अस्तित्वाचा सिद्धांत हा सत्यावर आधारलेला नाही, म्हणून मी त्याला मानत नाही. कारण कोणतीही गोष्ट सत्य ठरवण्यासाठी त्याला पुरावा लागतो, त्याला साक्ष लागते, तरच ती गोष्ट सिद्ध होते. हा विचार त्याने वासेठ आणि भारद्वाज या दोन ब्राह्मणाबरोबर केलेल्या संभाषणात स्पष्ट केलेला आहे. कोण? भगवान बुद्धाने. वासेठ आणि भारद्वाज या दोघांमध्ये मुक्तीचा सत्य मार्ग कोणता व असत्य मार्ग कोणता या संबंधी विवाद उत्पन्न झाला. या समयी तथागत आपल्या महान भिक्खू सभेत कोशल जनपदामध्ये विहार करीत होते आणि तेथे मानस्कंद नावाच्या ब्राह्मण गावी अचिरावती नदीच्या तटावरील एका आम्रवनात ते थांबले होते. कोण? भगवान बुद्ध. वासेठ आणि भारद्वाज दोघेही मानस्कंद गावात राहत असत. ते दोघे ब्राह्मण. आणि जेव्हा त्यांनी ऐकले की तथागत त्यांच्या गावी उतरलेले आहेत तेव्हा ते त्यांच्याकडे गेले. वासेठ आणि भारद्वाज हे दोन ब्राह्मण बुद्धाकडे आले आणि दोघांनीही तथागतासमोर आपला दृष्टिकोन निवेदन केला. आपापले मतं मांडले. कोण? त्या भारद्वाजनं आणि वासेठ या दोन ब्राह्मणांनी आपापलं मत मांडलं. भारद्वाज म्हणाला, तरुख याने दाखवलेला मार्ग सरळ मार्ग आहे. त्यात सरळ मुक्तीचा मार्ग आहे, असं भारद्वाज भगवान बुद्धाला सांगायला लागले. आणि जो कोणी त्या मार्गाप्रमाणे वागतो त्याला तो मार्ग ब्रह्मसायुज्य मिळवून देतो, असं त्याचं मत होतं. तो असं तथागताला सांगलं त्याने. पुढे वासेठ काय बोलला? वासेठ बोलला
हे गौतमा, पुष्कळसे ब्राह्मण पुष्कळसे मार्ग दाखवितात. अर्धयू ब्राह्मण, तैत्तरीय ब्राह्मण, कछोक ब्राह्मण, त्याचप्रमाणे भिववर्गीय ब्राह्मण, हे प्रत्येक जण, हे सर्व ब्राह्मण आपण दाखवलेल्या मार्गाने ब्रह्मसायुज्य मिळते असे म्हणतात. प्रत्येकजण आपापलं मत मांडतात. ते म्हणतात आम्ही त्याला मुक्ती मिळवून देतो. मग ज्याप्रमाणे एखाद्या गावाला अथवा नगराला अनेक रस्ते असतात, तरीही ते सर्व रस्ते त्या गावाला आणून पोहोचवितात. त्याप्रमाणे या ब्राह्मणांनी दाखवलेले मार्ग शेवटी ब्रह्मसायुज्याकडे नेतात. म्हणजे सर्वच मार्ग अंधश्रद्धेकडे नेतात, चुकीच्या मार्गाकडे नेतात. भगवान बुद्धाने त्याला विचारले, वासेठ, तुझे म्हणणे असे आहे काय की सर्वच मार्ग बरोबर आहे? असं भगवान बुद्धाने त्याला प्रतिप्रश्न केला. वासेठ बोलला, श्रमण गौतम, होय, हेच माझे म्हणणे आहे. बुद्ध म्हणतात, पण वासेठ, या तीनही वेद जाणणाऱ्या ब्राह्मणापैकी एकाने ब्रह्म्याचे साक्षात समोरासमोर दर्शन घेतले आहे काय? त्या ब्रह्मदेवाचं? नाही गौतमा, नाही. मग या तीनही वेद जाणणाऱ्या ब्राह्मणांच्या गुरुने तरी ब्रह्मदेवाला समोरासमोर पाहिलं आहे काय? तो वासेठ म्हणतो, नाही गौतमा, नाही. मग कोणीही ब्रह्म पाहिलेला नाही, कोणालाही ब्रह्म साक्षात्कार झाला नाही. वासेठ बोलला, होय, असेच आहे. तर मग तू असे कसे मानतोस की हे जे ब्राह्मण सांगतात ते सत्यावर आधारलेलं आहे? हे खरं बोलतात, याला काय प्रूफ आहे, काय पुरावा आहे? असं भगवान बुद्धाने त्या वासेठ ब्राह्मणाला विचारले. वासेठ बोलला, ज्याप्रमाणे एकमेकांना, बुद्ध म्हणतात, वासेठ, ज्याप्रमाणे एकमेकांना धरून चालणारी आंधळ्याची माळ असते, त्यातील सर्वांच्या पुढे असलेल्यांना दिसत नाही, मध्यभागी असलेल्यांना दिसत नाही आणि शेवटी असलेल्यांनाही दिसत नाही, त्याप्रमाणेच मला वाटते या ब्राह्मणांचे शब्द आंधळ्याच्या शब्दासारखे आहेत. त्याच्यापैकी पुढे असणाऱ्याला दिसत नाही, मध्यभागी असणाऱ्याला दिसत नाही, अगदी शेवटी असणाऱ्यालाही दिसत नाही. ह्या ब्राह्मणांचे शब्द उपहासास्पद आहे, म्हणजे टीका करण्या, म्हणजे त्याच्या टीका, उपहासास्पद म्हणजे हास्यास्पद आहे किंवा ते टीका करण्यासारखं आहे. हे केवळ पोकळ व्यर्थ शब्द असून त्यात काहीही अर्थ नाही, म्हणजे खोटे आहे. वासेठ, ही गोष्ट कधीच न पाहिलेल्या एखाद्या स्त्रीवर प्रेम करणाऱ्या माणसासारखी नाही का? आणि बुद्ध त्याला सांगतात, वासेठ, ही गोष्ट कधीच न पाहिलेल्या एखाद्या स्त्रीवर प्रेम करणाऱ्या माणसासारखी नाही का? हो, तशीच आहे, वासेठाने उत्तर दिले. मग वासेठ, मग मला सांग, जर लोकांनी तुला विचारले, मित्रा, ज्या अतिसुंदर स्त्रीवर तू इतके प्रेम करीत आहेस आणि जिची तू वांछा धरीत आहेस, ती आहे तरी कोण? तिचं नाव काय आहे? ती क्षत्रिय जातीची आहे की ब्राह्मण जातीची आहे की वैश्य जातीची आहे की शूद्र जातीची आहे? असं तुला जर विचारलं तर तू काय सांगशील?
मग सृष्टीचा तथाकथित निर्माता ब्रह्मा याच्या उत्पत्ती संबंधी चर्चा करीत असताना तथागत भारद्वाजांनी वासिष्ठ यांना उद्देशून म्हणाला, मित्रांनो, तो प्रथम जन्मास येणारा प्राणी म्हणतो, मी ब्रह्मा आहे, महाब्रह्मा आहे, विजेता आहे, अपराभूत आहे, सर्व द्रष्टा आहे, सर्व अधिकारी आहे, मालक आहे, निर्माता आहे, रचणारा आहे, मुख्य आहे, व्यवस्थापक आहे, मीच माझा स्वामी आहे आणि जे आहेत आणि पुढे होणार आहे त्यांचा मी जनक आहे. माझ्याच पासून हे सर्व प्राणी जन्मास आले आहेत, असा तो ब्रह्मदेव म्हणतो. याचा अर्थ असा की जे आज आहेत भविष्यकाळात होणारे आहेत त्यांचा ब्रह्मा हा पिता आहे. म्हणजे अगोदरच्याचा बाप तोच आहे, उद्या होणार आहे त्याचा बाप तोच आहे आणि वर्तमान काळात जे लोक आहेत त्यांचा बाप तोच आहे. मग तुझे म्हणणे असे आहे की पूज्य विजेता अपराभूत जे आहेत आणि होणारे आहेत त्यांचा जनक, ज्यांच्यामुळे सर्वाची उत्पत्ती झाली असा जो ब्रह्मा तो स्थायी आहे, म्हणजे कायम स्वरूपाचा आहे, त्यात काही बदल होत नाही, काय सतत राहणारा आहे, नित्य आहे, अपरिवर्तनशील आहे, तो अनंत काळ असाच राहणार आहे. तर मग त्या ब्रह्माने उत्पन्न केलेले आम्ही इहलोकी येऊन अस्थायी, अनित्य, परिवर्तनशील, अल्पजीवी, मरणधर्मी कसे झालो? आपण जर त्या ईश्वराचे लेकरं असू मग आपण का मरतो? तो मरत नाही, तो अमर आहे. मग त्याच्या आपण लेकरं आहोत, त्यांना आपल्याला निर्माण केलं, मग आपण का मरतो? असा तथागतानं त्या वासिष्ठाने भारद्वाज नावाच्या त्या दोघा ब्राह्मणाला प्रश्न केला. या प्रश्नाला वासिष्ठाजवळ उत्तर नव्हते आणि तो मग मुकाच राहिला, त्याला उत्तर देता आलं नाही. तथागताचा तिसरा विचार हा ईश्वराच्या सर्व शक्तिमत्ते संबंधी होता. जर ईश्वर सर्व शक्तिमान आहे आणि सर्व सृष्टीचे तो बलवंतर कारण आहे, तर त्यामुळे माणसाच्या मनात काहीही कार्य करण्याची स्वतःची अशी इच्छा असणे शक्यच नाही. मग माणूस त्या ईश्वराशिवाय त्याचं काहीच करता येत नाही त्याला. मग हे कसं काय शक्य आहे? त्याला काही करण्याची आवश्यकता नाही, सगळं ते ईश्वरच करेल. मग माणसं कामं का करतात? गरीब काय आहेत, श्रीमंत काय आहेत, लोक भांडणं काय करतात, एकमेकाचा जीव का घेतात? हे जर ईश्वराचीच लेकरं आहेत तर मग ईश्वरही तसाच आहे का? काही करण्याची त्याला इच्छा किंवा प्रयत्न करण्याची संकल्पही स्फुरणार नाही. यामुळे मनुष्य प्राणी म्हणजे या जगातील कोणतेही कार्य ज्याला करायचे लागत नाही असा एक निष्क्रिय प्राणी ठरेल. असे जर आहे तर ब्रह्म्याचे माणसाला निर्माणच का केले? मग असं जर निष्क्रिय मनुष्य असं, मग या ब्रह्मदेवानं अशा निष्क्रिय माणसाला निर्माण का केलं, उत्पन्न का केलं, असा प्रश्न पडतो. यालाही वासिष्ठाजवळ उत्तर नव्हते. तथागताचा चौथा विचार असा होता की जर ईश्वर शिवस्वरूप म्हणजे कल्याणकारी आहे
तर माणसे खुनी, चोर, व्यभिचारी, खोटे बोलणारी, बकवास करणारी, लोभी, द्वेषी, विकृत अशी का होतात मग? याचे कारण ईश्वरच असला पाहिजे. मग ते ईश्वर असाच असला पाहिजे. ईश्वर शिवस्वरूप ईश्वराच्या अस्तित्वात हे कसे शक्य आहे? मग त्याला पवित्र कसं म्हणावं? तो जर लोकांचा जीव घेत असत, तो जर विषमतेनं वागत असेल, तो गरीब श्रीमंत याच्यात भेद करत असेल, मग तो ईश्वर कसला? मग तथागताचा पाचवा विचार ईश्वराची सर्वज्ञता. म्हणजे ईश्वर हा चारी तरफ आहे, चौकड आहे. सर्वज्ञता म्हणजे त्या ईश्वराला सगळं समजते. आणि न्यायपणा, दयाळूपणा या संबंधात होता. जर कोणी महान सृष्टिकर्ता असेल आणि तो न्यायी व दयाळू असेल, तर मग जगामध्ये इतका अन्याय का फैलतो? असा प्रश्न तथागताने केला. ते पुढे म्हणाले, ज्याला दृष्टी आहे त्याला सभोवार किळसवाने दृश्य दृष्टीस पडेल. ब्रह्मा आपली रचना का सुधारित नाही? मग त्याला आंधळा आहे का? तो त्याला दिसत नाही का? जिला मर्यादा नाही अशी त्याची शक्ती व्यापक असेल, तर त्याचे हात कल्याण करण्यासाठी पुढे का सरसावत नाहीत? मग गरीब, आंधळे, लंगडे, खुळे यांना तो ईश्वर का शक्तिमान करत नाही? त्याने निर्माण केलेली सृष्टी दुःख भोगात का बुडालेली आहे? मग तो सर्वांना का सुख देत नाही? अफरातफरी, चोरी, अज्ञानता फैलावत राहतो. असत्य, अत्याचार का मात करते? सत्य आणि न्याय पराभूत का होतात? हे जर ईश्वराचं आहे तर माझ्या मते अन्यायाला आश्रय देण्यासाठी जग निर्माण करणारा हा तुमचा ब्रह्मा परम अन्यायी ठरतो. कारण तो जर अन्याय करतो, मग त्याचे भक्त, त्याच्यापासून तयार झालेले माणसंही तसेच निर्माण होणार. मग सर्व प्राणी मात्रांना व्यापणारा तुमचा जो ईश्वर आहे, तो म्हणते मी सर्व ठाई हो म्हणते. मग जो त्या प्राणी मात्रांना सुखी व दुःखी बनवतो, त्यांच्याकडून पाप अथवा पुण्य करवितो, तो ईश्वर स्वतः पापाने कलंकित आहे. एक तर मनुष्य ह्या ईश्वराच्या इच्छेप्रमाणे वागत नसावा, किंवा तो ईश्वरच तसा असावा, नाही का? तर आजचा भाग आपण यातला दुसरा व्हिडिओ करणार आहोत. आजचा भाग आपण इथे थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो. जन जन मंगल, जन जन मंगल, जन जन मंगल होय रे. मित्रांनो, हा या चॅप्टर माझा मोठा असल्यामुळे आपण याचा अर्धा व्हिडिओ केलेला आहे, अर्धा व्हिडिओ उद्या बनवणार आहे. तरी पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय भीम, जय भारत, जय संविधान.